दारात उभे राहिले पण पुंडलिकांनी सेवा थांबवली नाही. भगवान विठ्ठल दारामध्ये उभे राहिले पण पुंडलिकांनी ती सेवा थांबवली नाही. त्याने फक्त एक ईट म्हणजे हिंदीतून ईट बोलतात, मराठीतून वीट बोलतात, फेकून दिले आणि म्हणाला, भगवान कृपयावर उभे राहा, मी सेवा पूर्ण करून घेतो. त्यावेळेस पुंडलिकाने देवाला बोलले, तुम्ही इथेच उभं राहायचं, मी वीट दिली त्या विटेवर उभं राहायचं, मी येतो तोपर्यंत. भगवान दारातच उभे राहिले पण पुंडलिकाची सेवा थांबली नाही. पुंडलिकाची सेवा, आई वडिलांची सेवा करत असताना बिलकुल थांबवली नाही पुंडलिकाने. त्याने फक्त एक वीट फेकून दिले आणि म्हणाला, भगवान या कृपयावर उभे राहा, मी सेवा पूर्ण करून येतो. असे पुंडलिकाने कोणाला सांगितलंय? विठ्ठलाला सांगितलं, भगवानला. पुंडलिकाची ही भक्ती आणि कर्तव्यनिष्ठा पाहून भगवान खूप आनंदित झाले. ते त्या विटेवर उभे राहिले आणि त्या रूपातच विठ्ठल म्हणून प्रसिद्ध झाले. त्या विटेवर ते स्तब्ध उभे राहिले आणि त्याच विटेवर रूपातच विठ्ठल म्हणून हे प्रसिद्ध झाले. विटेवरून शिकवण एक अशीच आहे की त्याच्यावरून अशी शिकवण भेटते की माता पित्याची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे. खरी